नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झिरो ऑइल रेसिपी सिरीजमधील आपली मिक्स डाळींची खिचडी. एकदम हेल्दी व प्रोटीन रिच आणि तेलाशिवाय. त्यासाठी आपण घेतला आहे तांदूळ साधारण पाऊण वाटी आणि एक मूठ सगळ्या डाळी घेतल्यात आपण. मूग डाळ एक मूठ, मसूर डाळ 1 मूठ आणि तूर डाळ 1 मूठ. ह्या सगळ्या डाळी व तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेत. आता कुकरमध्ये आपण जिरं टाकतो आहे. कुकर गरम केला आहे फक्त, त्याच्यामध्ये तेल नाही आहे बिलकुल. त्यामध्ये आपण जिरं असं वास येईपर्यंत परतून घेणार आहे. ते परतलं की त्याच्यामध्ये लसणाच्या 4-5 पाकळ्या घालायच्या आणि मिरची ऑप्शनल आहे. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर मिरचीचे तुकडे घाला, नाही घातली तरी चालेल. हे थोडंसं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये धुतलेल्या डाळी व तांदूळ आपण हे घालणार आहे. हे आपण 10 मिनटं आधी भिजवून ठेवलं होतं आणि आपण नेहमी जसं खिचडी परततो तसं हे सगळं आपण छान परतून घेणार आहे. तेलाशिवाय, तेल किंवा तूप काहीही न वापरता छान असे तांदूळ आणि डाळी परतून घ्यायच्या, म्हणजे हलके होतात ते. याच्यामध्येच आपण कढीपत्ता घातला आणि याच्यानंतर आपण थोडे मसाले घालणार. थोडी हळद, गोडा मसाला घालतो 1-1.5 चमचा साधारण, आणि थोडा हिंग सगळ्यात शेवटी घातला म्हणजे त्याचा वास टिकून राहील. आणि हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला. एकदम परतले की खिचडी चवीला पण छान होते. अशा पद्धतीने जर तुम्ही खिचडी बनवली तर तुम्हाला तेलाची बिलकुल गरजच वाटणार नाही. डाएट करणाऱ्या लोकांसाठी तर एकदम परफेक्ट आहे. आणि कोरडं वाटलं तर थोडं थोडं पाण्याचा हबका मारत राहायचा. आणि छान अशी परतून घ्यायची आपल्याला ही खिचडी. बघू शकता तुम्ही किती छान कलर पण छान दिसतो. एकदम असं पाणी मारत राहायचं मध्ये मध्ये आणि छान असं तांदूळ आणि डाळी परतून घ्यायच्यात आपल्याला. हे छान परतलं की आपण जेवढं साधारण 1 वाटी मिश्रण असेल तर त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. जर तुम्हाला खिचडी पातळ करायची असेल तर थोडं जास्त पण घालू शकता. आणि पाणी घातल्यानंतर आपण आता मीठ घालणार आहे याच्यामध्ये आणि कुकरला झाकण लावून आपल्याला 1 शिट्टी काढायची याची. आता आपला कुकर गार झालेला आहे. आपण झाकण काढून बघूयात. छान अशी गरमागरम खिचडी, झिरो ऑइल खिचडी आपली तयार आहे. मिक्स डाळींची, ती पण एकदम पौष्टिक. किती सुंदर खिचडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. तेलाची बिलकुलही गरज लागली नाही ह्याला. आता आपण ही खिचडी सर्व करूया. आपण ताटामध्ये अशी छान गरम गरम खिचडी वाढतो. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आपण याच्यावर, म्हणजे दिसायलाही छान सुंदर दिसते खिचडी. आणि याच्यावर आपण देणार आहे भाजलेला पापड, म्हणजे खिचडीची चव अजून दुप्पट होते. आणि ताक, थंडगार ताक, उन्हाळा असल्यामुळे ताकामध्ये आपण टाकणार आहे थोडीशी जिरेपूड आणि थोडी मिरेपूड, चिमूट टाकायचं, जास्त पण नाही. आणि मीठ, म्हणजे ताकाची पण आपली चव छान वाढते. तयार आहे आपला मस्त आजचा मेनू, झिरो ऑइल मिक्स डाळींची खिचडी. डाएट फ्रेंडली, हेल्दी रेसिपी, प्रोटीन रिच. तुम्ही पण नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.